नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असतील किंवा गॅस सिलेंडर धारक असतील तर यांच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी लक्षात घ्या। LPG गॅस सिलेंडरवरती जी सबसिडी दिली जाते तर ही सबसिडी या महिन्यामध्ये जमा झालेली आहे। साधारणतः लक्षात घ्या, लाडक्या बहिणी असतील किंवा ज्या व्यक्तीच्या नावे लक्षात घ्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर असेल तर अशा लाडक्या बहिणी असतील किंवा ज्या व्यक्तीच्या नावे गॅस सिलेंडर आहे तर अशा व्यक्तीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 25 डिसेंबर रोजी ही LPG जी सबसिडी आहे ती जमा झालेली आहे। साधारणतः एका सिलेंडरचे पैसे 800 रुपयांच्या आसपास, 813 रुपयांच्या आसपास ही जी LPG सबसिडी आहे ती जमा झालेली आहे। त्यामुळे जर तुमच्या नावे गॅस सिलेंडर असेल आणि तुम्ही या संदर्भात वापर करते असाल तर लवकरच तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट चेक करायचं आहे। ज्या व्यक्तीच्या नावे गॅस सिलेंडर आहे, साधारणतः महिलांच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर अशाच लाडक्या बहिणी असतील किंवा अशाच महिला असतील तर अशा व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये ही सबसिडी साधारणतः 25 डिसेंबर रोजी जमा झालेली आहे। तुम्ही देखील आपल्या स्क्रीनवरती हे स्टेटमेंट पाहू शकता। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तर ही सबसिडी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जमा झाली आहे का, तर हा देखील प्रश्न निर्माण होतोय, कारण का मागील वर्षापर्यंत फक्त अन्नपूर्णा योजनेचा एकच सबसिडीचा हप्ता जमा झाला होता, त्याच्यानंतर ही योजना बंद झाली होती। पण आता जी सबसिडी जमा झालेली आहे ती गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झालेली आहे। पण लक्षात घ्या, ही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत झालेली आहे, यात मात्र अजून स्पष्टता नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही गॅस वापर करता असाल तर लवकरात लवकर तुम्हाला ही सबसिडी चेक करायची आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।